नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत चिकन ग्रेव्ही आणि वडे. इकडे मम्मीने चिकन घेतलेलं आहे, त्यासोबत कांदा, सुकं खोबरं, चवीनुसार हळद, मसाला, मीठ, हिंग, वाटण्यासाठी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खडे गरम मसाले. चला मग रेसिपी पाहूया. एका लंगडीमध्ये 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्यासोबत जे खडे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत. त्यासोबत कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि झाकण ठेवून शिजवत ठेवायचं आहे 10 ते 15 मिनिटांसाठी. पाहू शकता कांदा आपला लाल झालेला आहे. तो त्यामध्ये आपण जे हिंग, हळद, मसाला, अद्रक, लसूण, कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे ते घालणार आहोत. सुकं खोबऱ्याचं वाटण चांगलं सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आहे. दोन मिनिटं असंच ठेवायचं आहे, तो जोवर तेलाची तरी सुटत नाही. त्यानंतर त्याच्यात चिकन ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं चिकन आणि जी आपण ग्रेव्ही बनवलेली आहे, तयार केलेली आहे, त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. नॉर्मली पाणी ॲड करायचं आहे, कारण का कांद्याला पाणी सुटतेच. जे आपण वाटण केलेलं त्यातच मी पाणी घेतलेलं आहे आणि तेच ॲड केलेलं आहे. आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही चिकनला कड आलेला आहे. त्यात आपण मीठ घालून घेतलेलं आहे चवीप्रमाणे. परत झाकण ठेवून थोडं सुकं होऊन द्यायचं आहे, बिकॉज रस्सा खूप जास्त होता, तर अजून आपल्याला आटवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली चिकन ग्रेव्हीची रेसिपी रेडी झालेली आहे. आणि त्यासोबत मम्मीने वडेसुद्धा बनवलेले. तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली. लाईक, सबस्क्राईब करायचं विसरू नका. बाय.